नमस्कार मित्रांनो, स्त्री पुरुष एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगवेगळे बिल्ड झालेले असतात. त्यांच्या भावना, मेंदूची कार्यपद्धती आणि हार्मोन्स सगळंच वेगळं असतं. म्हणून प्रेमाच्या बाबतीतही स्त्रीचं जग खूप वेगळं असतं. ते पुरुषाच्या तुलनेत अधिक गुंतागुंतीचं आणि सूक्ष्म असतं. पुरुष सहसा एका क्षणात आकर्षित होतात, तर स्त्रियाच्या बाबतीत हे प्रेम एक हळूहळू विकसित होणारी प्रक्रिया आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तिचं बोलणं ऐकता, नुसतं ऐकणे नव्हे तर तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणे, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणे. मित्रांनो, तिच्या भावना समजून घेता, तिच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि तिच्या भावनांना योग्य तो आदर देणे, तिच्या डोळ्यात बघून संवाद करता, डोळ्यात डोळे घालून बोलणे आणि हे विश्वास आणि प्रामाणिकपणा दर्शवतं. तिच्याशी शारीरिक किंवा भावनिक सानिध्य निर्माण करण्यात फक्त शारीरिक स्पर्शच नाही, तर तिच्यासोबत हसणे, वेळ घालवणे, तिला मानसिक आधार देणे याचा समावेश पण आहे. मित्रांनो, हे फक्त तेव्हा शक्य होतं जेव्हा तिला तुम्ही खरंच सेफ वाटता, आणि जर तिला सुरक्षित वाटत नसेल तर ऑक्सिटोसिनची पातळी वाढणार नाही आणि भावनिक बंध तयार होणार नाहीत. सुरक्षितता हा बॉन्डिंगचा पाया आहे. मित्रांनो, तिचं निरीक्षण चालू असतं. सूक्ष्म मूल्यांकनाची प्रक्रिया. एक भावनिकदृष्ट्या परिपक्व झालेली स्त्री तिचं मन सतत सूक्ष्म निरीक्षण करत असतं. हे निरीक्षण केवळ तुमच्या बोलण्यापुरते मर्यादित नसते, तर तुमची कृती, तुमचे निर्णय आणि तुमच्या एकूण व्यक्तिमत्वावरती बघत असते. मित्रांनो, स्त्रीला असा साथीदार हवा असतो जो स्वतःच्या आयुष्यात आनंदी, समाधानी असेल, कारण असाच माणूस तिच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकतो. ओव्हर परफॉर्मिंग फसवतं स्पेस आणि मर्यादा. जेव्हा तुम्ही तिच्यासाठी काहीतरी करत राहता, गिफ्ट, सरप्राईज, वेळेवर रिप्लाय, तिला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता, पण जर यासाठी अजून तयार ती नसेल तर ती गुदमरते. तिला स्पेस लागते, श्वास घ्यायला जागा लागते. तुमच्या भावना जितक्या जास्त तितकं तिचं मन अधिक अस्वस्थ होऊ शकतं. म्हणून तुम्ही तिच्यावर प्रेम करता हे तिला समजतं, पण जर ते प्रमाणाबाहेर असेल तर तिला ते दबाव जाणवतो. कधीकधी ती मागे हटते, कारण तिला वाटतं हे फार लवकर घडतंय. तिला तुमच्या भावनांशी जुळवून घेण्यासाठी वेळ हवा असतो. तिच्या भावनांना आणि तिच्या गतीला मान देणे महत्त्वाचे आहे. तिला तिच्या वेगाने गोष्टी अनुभवण्याची संधी द्या. मित्रांनो, काही स्त्रिया मागे सरकतात बघा. भूतकाळातील त्यांना मिळालेल्या वाईट अनुभवामुळे त्यांना पुन्हा दुखावले जाण्याची भीती असते. तेव्हा कृपया गोंधळून जाऊ नका. तुम्हाला वाटेल की तुम्ही काही चूक करत आहात, पण तसे नसते. तिचं मागे हटणे तिच्या आतल्या प्रक्रियांचं प्रतीक असतं. तुमच्यावरचं जजमेंट नव्हे, तर या परिस्थितीला समजून घेणे आणि धैर्य ठेवणे महत्त्वाचे आहे. तिला सुरक्षित आणि विश्वासार्ह वाटेल, पुन्हा तुमच्या जवळ येईल. तिच्या भूतकाळातील अनुभवांचा आदर घ्या आणि मित्रांनो, तिला तिच्या गतीने पुढे जाण्यासाठी मदत करा. मित्रांनो, तुमचं उपस्थितीत राहणं, समजून घेणं आणि तिच्यासाठी सुरक्षित जागा तयार करणं, यामुळे दिखावा किंवा तात्पुरते आकर्षण तिला प्रेमात पाडतं नाही, तर तुमच्या प्रामाणिकपणा आणि सातत्यामुळे ती तुमच्यावर विश्वास ठेवू लागते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.